आणि आता नौटंकी करताय मोर्चे काढून। गुलाबराव पाटील असे का बोलले मी त्यांचीही चर्चा करेन। आज वर्ध्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाच्या माध्यमातून 76,000 परिवारांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्यात आला। आमचे पालकमंत्री पंकज भोयरजी, आमचे आमदार राजेश बकारेजी, सुमित वानखेडेजी, समीर तुलावरजी या सर्व आमदारांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलं। समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाच्या योजना तयार केल्या। आमचे पालकमंत्री यांनी संपूर्ण जिल्ह्याचं आरोग्य हे तपासून घेण्याचं एक अभियान तयार केलं आणि त्यातनं खऱ्या अर्थाने आज वर्धा जिल्ह्याला सुदृढ जिल्हा, महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जिल्ह्याला आरोग्य हे देण्याचं, गरीब माणसाच्या प्रत्येकाला आरोग्य तपासणी करण्याची मोहीम त्यांनी केली आणि मला अभिमान आहे की या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठं काम आमच्या जिल्हाधिकारी, आमचे जिल्हा परिषद सीओ आणि संपूर्ण टीमनी केलेलं आहे। खरं तर ही लोकशाही, पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासनाची भूमिका, गतिमान प्रशासनाची भूमिका आमच्या सरकारची, देवेंद्र फडणवीसच्या सरकारची आहे। आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार प्रचंड मजबूतीने महाराष्ट्राच्या जनतेला दिलेलं वचन पूर्ण आम्ही करतो आहोत। या जिल्ह्याचे शेतकरी कर्जमाफी आम्ही पूर्ण करतो आहे। या जिल्ह्यामध्ये आम्ही वीज बिलं माफ केलेले आहेत शेतकऱ्यांचे, शेती पंपाचे। आम्ही या ठिकाणी शेतकरी दर्जा जो महिलांना दिला त्याचे आज वाटप झालेलं आहे। आदिवासीच्या जे सातबारे आहेत, 7 आणि 12 आम्ही आज केलेला आहे, त्यांना हक्काचा सातबारा मिळालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर आम्ही महाराष्ट्र सरकारच्या, केंद्र सरकारच्या सर्व योजना छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानामध्ये पूर्ण केल्या। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आभार मानतो, केंद्र सरकारचा आभार मानतो। जो शब्द देशाच्या, महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही दिला होता, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होईल। आज मला या गोष्टीचा अभिमान आहे, त्याचा जातनिहाय जनगणना होणार आहे। काँग्रेसने कधी 65 वर्ष सरकार चालवून या गोष्टीचा विचार केला नाही। उलट जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला, ओबीसी समाजाला त्या ठिकाणी वापरून घेण्याचं काम केलं आणि आता नौटंकी करताय मोर्चे काढून। काँग्रेसने कधी ओबीसी समाजाला न्याय दिला नाही, 18 पगड जातीला न्याय दिला नाही, पण आमचं सरकार, मोदीचं सरकार यांनी आता जातनिहाय ओबीसीची जनगणना सुरू केलेली आहे। त्यामुळे एक मोठा फायदा सर्व 18 पगड जातीला होणार आहे, सर्व समाजाची जातनिहाय मोजणी होणार आहे, जातनिहाय जनगणना होणार आहे आणि एक मोठा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। स्वातंत्र्यानंतर असा निर्णय झालेला आहे।